नमस्कार मंडळी. आज आपण मस्त मेथीची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी चांगलं 1 चमचा तेल घेतलं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. मोहरी जिरं तडतडलं की नंतर घालायच्या लसूण पाकळ्या, त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. तो चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर घालायचा 1 टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर फ्राय झाल्यानंतर घरगुती गरम मसाला घातला आहे मी अर्धा चमचा. नंतर घालायची हळद अर्धा चमचा, लाल मिर्च पावडर तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तिखट जे तुम्हाला लागत असेल तेवढं घालायचं, तर ते सुद्धा मी 1 चमचा घातलं आहे. नंतर घालायची मेथीची भाजी चांगली बारीक चिरून घेतलेली आहे. मेथीची भाजी चांगली परतळून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये. नंतर घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातलं की परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर आपल्याला चांगली भाजी शिजू द्यायची आहे. तर त्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यावरती झाकण, म्हणजे काय होईल, चांगली मऊ आपली भाजी तयार होईल. भाजी आपली मऊ शिजली की नंतर काय करायचं, थोडं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यामध्ये, चांगलं 3 चमचे, 2 चमचे किंवा 3 चमचे तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला आणि नंतर भाजी ट्राय करून बघा. नक्कीच एन्जॉय करा आणि ट्राय करा.